श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 3 दिवसांच्या उत्सवात प्रामुख्याने लक्षात राहणारी गोष्ट वामनरावांनी अनुभवली ती म्हणजे श्री प्रल्हाद महाराजांचे अखंड सेवा व्रत. श्री रामानंद महाराजांच्या सेवेत एक दिवस ते अहोरात्र हात जोडून त्यांच्या आज्ञेची वाट पाहत शांतपणे उभेच होते. अहो, इतकेच काय, या काळात ते प्रातर्विधीस सुद्धा गेले नाहीत. ना स्नान, ना संध्या, ना भोजन, ना विश्रांती. शेवटी श्री रामानंद महाराज त्यांना म्हणाले, काय भगतजी, काही स्नानसंध्या वगैरे करायची की नाही? जा, थोडाफार नित्यकर्म उरकून या. तेव्हा कुठे श्री प्रल्हाद महाराज तेथून हलले व त्यांनी पुढील व्यवहार पाळले. केवढा हा संयम आणि काय म्हणावी ही गुरुनिष्ठा. अहो, आमच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्य परंपरेतील आनंदसागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज हे सर्वच अत्यंत संयमी व गुरुनिष्ठ होते. आनंदसागर महाराजांची ही गोष्ट पहा. एक दिवस एकादशीच्या दिवशी सकाळी भजन सुरू होते. त्यावेळी थोरल्या महाराजांना बाहेरचे काही काम निघाले. तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आनंदसागर महाराजांना, आनंदसागर, तू भजन करीत बैस, मी जरा बाहेर जाऊन येतो व आल्यावर आरती करू म्हणून सांगितले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज जे गेले ते काही कारणाने दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच परत आले. तोपर्यंत आनंदसागर महाराजांचे भजन अविरत चालूच होते. ते पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रेमाचे भरते आले व ते म्हणाले, शिष्य असावा तर असा. आज श्री महाराजांकडे पाहून या प्रसंगाची आठवण तेथील सर्वच उपस्थितांना झाली. माझी देवपूजा, पाय तुझे गुरु राजा, गुरुचरणाचे ध्यान, तेची माझे संध्या स्नान. अशीच श्री गुरुचरणी त्यांची निष्ठा होती. सद्गुरू वाचून दैवत नाही असं ते केवळ म्हणत नव्हते, तर प्रत्यक्षात तसंच आचरण करीत होते. श्री महाराजांची गुरुनिष्ठा पाहून पुढे होणाऱ्या या सद्गुरू भक्ताचं वर्णन तर शिवदीन केसरी यांनी या पदात केलं नसेल ना, असंच महाराजांना पाहून वाटत असे. सद्गुरू वाचुनी देव दूजा, नाही नाही त्रिलोकी, असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर श्री सद्गुरू महाराजांशिवाय दुसरा देव त्यांनी मानलाच नाही. श्री सद्गुरू महाराजांच्या सेवेत त्यांची तहानभूक हरपून जात होती. इतकंच नव्हे तर देहधर्माची आठवणसुद्धा त्यांना राहत नव्हती. केवढी ही तल्लीनता. खरोखर धन्य आहे आमच्या महाराजांची. धन्य ते रामानंद महाराज आणि धन्य ते त्यांचे अखंड सेवाव्रती शिष्य श्री प्रल्हाद महाराज, आमची गुरुमाऊली. जालन्याच्या श्री राम मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम श्री रामानंद महाराजांनी अत्यंत सुंदर असे करून घेतले. त्याचबरोबर कोठीगृह, पाकशाळा, निवासस्थान यांचेही बांधकाम पूर्ण झाले. हे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईपर्यंत श्री महाराजांनी उपोषणाचा संकल्प केला होता. त्यात ते 15 दिवसातून एक दिवस केवळ द्वादशीला भोजन प्रसाद घेत असत. इतर दिवशी निरशन असे. हे सर्व बांधकाम पूर्ण होण्यास साधारण 5 वर्षांचा कालावधी लागला. या आधी श्री महाराजांनी साधन द्वादशीचे व्रत सतत 12 वर्षे असेच केले होते. त्यावेळीही ते फक्त द्वादशीलाच भोजन प्रसाद घेत होते. असे एकूण 17-18 वर्ष त्यांचे हे व्रत झाले. त्यात प्रत्येक एकादशीला रात्रभर म्हणजे द्वादशीच्या ब्राह्म्य मुहूर्तापर्यंत भजन, नंतर प्रातर्विधी, पूजा आणि द्वादशीचे अभंग म्हणून झाल्यावरच सूर्योदयाला रामरायाला नैवेद्य आरती व नंतरच भोजन प्रसाद. पुन्हा भोजन 15 दिवसांनी येणाऱ्या पुढच्या द्वादशीलाच. शिवाय रामप्रचारार्थ सतत भ्रमण, कधी जालना तर कधी गोंदवले, कधी पुणे, मुंबई, मालाड तर कधी साखरखेर्डा, कधी कोल्हापूर, सांगली तर कधी कल्याण, नाशिक, कधी मराठवाड्यात तर कधी विदर्भात, कधी कोकणात तर कधी कर्नाटकात. शिवाय ते तीर्थयात्राही सतत करीत असत. त्यात बराच प्रवास पायी करावा लागे. अशी खडतर साधना, सतत प्रवास, जागरण या सर्वांचा एकत्रित परिणाम महाराजांची प्रकृती क्षीण होण्यात झाला
आणि त्यांना आम्लपित्ताचा विकार जडला. श्री प्रल्हाद महाराज सतत त्यांच्या सेवेत असत. त्या काळी मनमाड येथे मोकाशी नावाचे प्रख्यात वैद्य होते. त्यांचे औषध श्री रामानंद महाराजांना सुरू होते. असो, साधक हो, मालाडहून परमपूज्य श्री रामानंद महाराजांना वाणी अवतारातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पत्र आले. पत्रातील एका वाक्यावर त्यांची दृष्टी स्थिरावली आणि ते वाक्य वारंवार वाचून होणारा आनंद त्यांच्या मुखावर ओसंडून वाहू लागला. ते वाक्य कोणते होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.